ग्रेट भेट या उपक्रमांतर्गत शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर आत्मा मालिक संकुलास मान्यवर अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट। महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण आयुक्त माननीय श्री विशालजी सोलंकी साहेब, सोबतच माजी शिक्षण संचालक दिनकरजी टेमकर साहेब, शिक्षणाधिकारी माननीय श्री अरुणजी धामणे साहेब तसेच अधिव्याख्याता माननीय श्री विकासजी गरड साहेब यांनी संकुलाला सदिच्छा भेट दिली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध प्रकल्प, उपक्रम आणि सुविधा यांचा सखोल आढावा घेतला आणि आत्मा मालिक संस्थेच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचं विशेष कौतुक केलं आहे। नुकतेच सुरू करण्यात आलेले गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र या विषयावर सविस्तर माहिती घेतली आणि या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी मनपूर्वक कौतुक केलं आहे। संस्थेच्या सैनिकी पॅटर्न शाळा, NDA अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज यामधून केंद्रीय दर्जाच्या वरच्या स्तराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे असं सांगत त्यांनी आत्मा मालिक संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे। या भेटीदरम्यान मान्यवरांनी संकुलातील भव्य जलतरण तलाव, क्रिकेट मैदान, शूटिंग रेंज, जिमखाना विभाग, 400 मीटर ट्रॅक, विविध क्रीडांगणे आणि स्वच्छ प्रसादालय यांची प्रत्यक्ष पाहणी करून महाराष्ट्रात एकाच छताखाली एवढ्या सुविधा एकत्र फक्त आत्मा मालिक संकुलातच आहे असे गौरवोद्गार काढलेत। तसेच त्यांनी वसतिगृह, क्रीडा, मिलिटरी प्रशिक्षण विभाग आणि व्यवस्थापक कार्यालयालाही भेट दिली आहे। वसतिगृहाचं नियोजन, दैनंदिनी आणि राबवले जाणारे उपक्रम याबद्दल माहिती घेतली आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं नेतृत्व आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने संकुल नक्कीच विश्वात्मक कार्य करत आहे असं वक्तव्य करत त्यांनी भावनिक आभार मानले। यावेळी आदरणीय संत विवेकानंद महाराज तसेच निवृत्त सैन्य अधिकारी तसेच वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, सर्व मिलिटरी शिक्षक व इतर शिक्षक उपस्थित होते। त्यांच्या या भेटीचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केलं आहे आणि त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीसाठी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठार।